शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या कापूस पिकाची नीट पाहणी केली असता तुम्हाला तुमच्या कापूस पिकामध्ये थ्रिप्स या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव नक्कीच दिसून आला असेल. थ्रिप्स हा डोळ्यांना न दिसणारा असा रस शोषक कीटक आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते. जर या कीटकाबद्दल थोडक्यात माहिती पाहिली तर थ्रिप्स हा एक अतिशय लहानसा रस शोषक कीटक आहे, जो की तुम्ही डोळ्यांनी नीट पाहिला तर तो काठीसारखा बारीक, तपकिरी किंवा काळपट रंगाचा दिसतो. याचा आकार फक्त 1 ते 2 मिलीमीटर इतकाच असतो. थ्रिप्स हा पानांच्या खालच्या बाजूने राहून पानाला खरडून त्यामधील रस शोषण करण्याचे काम करतो, त्यामुळे पीक हे कमकुवत होते आणि त्याची वाढ थांबते. शेतकरी मित्रांनो, थ्रिप्स हा दिसायला लहान जरी असला तरी आपण त्याच्या लक्षणावरून त्याची ओळख आपण लगेच करू शकतो. जर थ्रिप्सचे नुकसान कापूस पिकामध्ये पाहिले तर ते असे: या कीटकाने कापूस पिकाच्या पानामधील रस शोषण केल्यामुळे कापूस पिकाची पाने वाकडी तिकडी होतात. त्याचबरोबर कापूस पिकाच्या पानावर लालसर डाग पडतात. तसेच कापूस पिकाच्या झाडाची वाढ थांबते. जर तुमच्या शेतामध्ये अशी लक्षणे दिसून आली तर लगेच समजा की तुमच्या कापूस पिकावर थ्रिप्स या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की थ्रिप्स काय आहे, तो कापूस पिकाला कसं नुकसान करतो आणि त्याची लक्षणे काय आहेत. तर आता आपण पाहूयात थ्रिप्स नियंत्रणासाठी मार्केटमध्ये असलेले सर्वोत्तम कीटकनाशक. सुरुवातीचे पहिले कीटकनाशक आपण पाहणार आहोत ते आहे घरडा कंपनीचे पॉलिसी कीटकनाशक, ज्यामध्ये फिप्रोनिल 40% प्लस इमिडॅक्लोप्रिड 40% WG या फॉर्ममध्ये सक्रिय घटक म्हणून कार्य करतो आणि हे कीटकनाशक आंतरप्रवाही आणि संपर्कजन्य म्हणून कार्य करते. म्हणजे तुम्ही जेव्हा या कीटकनाशकाची फवारणी करता तेव्हा कीटकनाशक रस शोषक किडींच्या संपर्कामध्ये आल्यावर किंवा त्यांच्या शरीरामध्ये जाऊन त्यांना मारण्याचे काम हे कीटकनाशक करते. आणि या कीटकनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर 8 ग्राम प्रतिपंप आणि 80 ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे. दुसरे कीटकनाशक आहे UPL कंपनीचे अपाचे, ज्यामध्ये फिप्रोनिल 15% WG प्लस फ्लोनिकॅमिड 15% WG या फॉर्ममध्ये सक्रिय घटक आहे आणि हे कीटकनाशक आंतरप्रवाही म्हणून कार्य करते. म्हणजे हे कीटकनाशक फवारणी केल्यानंतर जे काही रस शोषक किडे आहेत त्यांच्या शरीरामध्ये जाऊन त्यांना मारण्याचे काम हे कीटकनाशक करते. आणि या कीटकनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला 10 ते 12 ग्राम प्रतिपंप आणि 160 ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे. त्यानंतरचे कीटकनाशक आपण पाहणार आहोत ते आहे सिजंटा कंपनीचे सिमोडिस, ज्यामध्ये आयसोसायक्लोसेरम नावाचा सक्रिय घटक म्हणून कार्य करतो आणि हे कीटकनाशक सुद्धा आंतरप्रवाही आणि संपर्कजन्य म्हणून कार्य करते. आणि या कीटकनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर 15 ते 20 मिली प्रतिपंप आणि 200 ते 250 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये तुम्हाला या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. 4 नंबरवरती कीटकनाशक आपण पाहणार आहोत ते आहे अदामा कंपनीचे ट्रॅसिड, ज्यामध्ये डायफेन्थ्युरॉन 40% प्लस स्पाइनटोरम 5% SC या फॉर्ममध्ये सक्रिय घटक म्हणून कार्य करतो आणि हे कीटकनाशक संपर्कजन्य म्हणून कार्य करते. म्हणजे हे कीटकनाशक फवारणी केल्यानंतर कीटकांच्या संपर्कामध्ये आल्यावर त्यांना मारण्याचे काम हे कीटकनाशक करते. आणि या कीटकनाशकाचे वापरायचे प्रमाण पाहिले तर 25 मिली प्रतिपंप व 250 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये तुम्हाला या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. शेवटचे कीटकनाशक आपण पाहणार आहोत ते आहे बायर कंपनीचे जंप, ज्यामध्ये फिप्रोनिल 80% WG हा सक्रिय घटक आहे आणि हे कीटकनाशक आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणून कार्य करते. बायर कंपनीचे जंप हे कीटकनाशक जास्त प्रभावीपणे काम करते, त्यामुळे या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला 2 ग्राम प्रतिपंप आणि 20 ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, वरील पाहिलेल्या कीटकनाशकापैकी तुमच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यानुसार किंवा यासारखाच घटक असलेलं दुसऱ्या कंपनीच्या कीटकनाशकाचा वापर सुद्धा तुम्ही कापसामधील थ्रिप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी करू शकतात. आणि तुम्हाला जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.